ओके सर, चालू करू शकतो. ओके, ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जो पुढील नवीन घटक अभ्यासासाठी घेणार आहोत तो आहे घनाकृती ठोकळे. यामध्ये 3 ते 4 प्रकारचे वेगवेगळे उदाहरणं आपल्याला परीक्षेला विचारली जातात. यामध्ये तुम्हाला काही बंदिस्त घनाकृती दिल्या जातात, त्यावरती अंक किंवा अक्षरे लिहिली असतात. दुसरा प्रकार जो आहे तो तुमच्या समोर आहे, उलगडलेला घन आपल्याला दिला जातो. तिसरा प्रकार जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला एकच रंग सर्व पृष्ठांना दिलेला असतो. त्याच्या पुढचा प्रकार आहे समोरासमोरच्या पृष्ठांना सारखे रंग दिलेले असतात. त्याच्या पुढचा प्रकार आहे विरुद्ध पृष्ठांना सारखे रंग दिलेले असतात, लगतच्या पृष्ठांना सारखे रंग दिलेले असतात. अशा प्रकारचे घनाकृती ठोकळे आपल्याला दिले जातात. आपण सर्व प्रकार आज अभ्यासणार आहोत. सुरुवातीला तुमच्या समोर स्क्रीनवर उलगडलेल्या काही घनाकृती दिलेल्या आहेत. 3 वेगवेगळ्या टाईपच्या आकृत्या तुमच्या समोर आहेत. आता मुद्दा जो आहे घनाची विरुद्ध पृष्ठे. तर विरुद्ध पृष्ठ यासाठी कोणकोणते शब्द आपल्याला पेपरमध्ये वापरले जाऊ शकतात? तर पहा, पहिल्यांदा समोरचे पृष्ठ, त्यानंतर पुढे आहे विरुद्ध पृष्ठ, सम्मुख पृष्ठ आणि तळाकडील पृष्ठ. हे जे 4 शब्द तुमच्या समोर लिहिलेले आहेत, या 4ही शब्दांचा अर्थ एकच आहे. समजा आपल्याला विचारलं या अक्षराच्या समोरचे पृष्ठ लिहा, या अक्षराच्या विरुद्धचे पृष्ठ लिहा, या अक्षराचे सम्मुख पृष्ठ लिहा, तर या पृष्ठाच्या तळाकडील पृष्ठावर कोणते अक्षर येईल ते लिहा. तर हे जे 4 शब्द आपल्याला या ठिकाणी वापरले आहेत, हे 4ही शब्दांचा अर्थ एकच आहे. हे प्रश्न सोडवताना समोर, विरुद्ध, सम्मुख आणि तळाकडील हे सर्व शब्द, सगळ्या शब्दांचा अर्थ एकच आहे. आता पहिल्या आकृतीकडे आपण पाहूया. या ठिकाणी आपल्याला काय केलेलं आहे, 4 वेगवेगळे आपल्याला अंक लिहिलेले आहेत आणि बाजूला 2 पृष्ठ उलगडलेले दाखवलेले आहेत. आता यामध्ये विरुद्ध अंक आपल्याला ओळखायचे आहेत. याच्यावरती कशा कशा प्रकारचे प्रश्न येतात ते आपण पाहणार आहोत पुढे. पहा, 1 2 3 4 5 6 अशा प्रकारचे क्रमांक या उलगडलेल्या पृष्ठावरती आपल्याला दिसत आहेत. मग हा घनाकृती सोडवत असताना, याच्यावरचे प्रश्न सोडवत असताना, विरुद्ध पृष्ठ शोधत असताना आपण काय केलं पाहिजे, तर जे पृष्ठ बाहेरच्या बाजूला आहेत, उदाहरणार्थ हे 2 3 4 5 हे स्ट्रेट आहेत आणि बाहेरच्या बाजूला जे आहेत ते आहेत 1 आणि 6. आकृती कशीही येऊ द्या, ज्या वेळेला बाहेरच्या बाजूचे जे पृष्ठ आहे त्याच्यावर अंक टाकलेले असतात किंवा अक्षर असतात, हे पृष्ठ एकमेकाच्या विरुद्ध येतात. म्हणजेच काय, तर 1च्या विरुद्धचं पृष्ठ काय असणार आहे, 6 असणार आहे. आता उभे जे 4 पृष्ठ आहेत याच्यामध्ये विरुद्ध आपल्याला ठरवायचं आहे. तर लक्षात घ्या, याच्यामध्ये जे अल्टरनेट अंक आपल्याला दिलेले आहेत, उदाहरणार्थ 2च्या विरुद्ध काय येणार आहे, 4 आणि 3च्या विरुद्ध काय येणार आहे, 5. या पद्धतीने आपल्याला काय करता येणार, विरुद्ध पृष्ठ शोधता येणार आहेत. पुन्हा पाहूया, बाहेरचे पृष्ठ 1च्या विरुद्ध 6, 2चा अल्टरनेट अंक कोणता आहे, 4 आणि 3चा अल्टरनेट अंक 5. हे पृष्ठ एकमेकाच्या विरुद्ध आहेत. आता आणखी कशा प्रकारचा प्रश्न याच्यावरती विचारला जातो, तर 1च्या शेजारी कोणता अंक येणार नाही. मग घनाला एकूण पृष्ठ असतात 6. तो बंदिस्त घन ज्या वेळेला असतो त्यावेळेला प्रत्यक्षामध्ये आपल्याला फक्त 3च पृष्ठ दिसतात, बाकीचे 3 पृष्ठ आपल्याला दिसत नाहीत. आणि जे पृष्ठ विरुद्ध बाजूला असतं ते आपल्याला दिसण्याचा प्रश्नच येत नाही. म्हणजे या ठिकाणी 1 जो अंक आहे याच्या विरुद्ध बाजूचं जे पृष्ठ आहे तर ते काय असणार आहे, 6. हे लगत येणार नाही. 2च्या लगत 4 अंक असणार नाही, 3च्या लगत 5 अंक असणार आहे, कारण ती विरुद्ध पृष्ठ आहे. दुसऱ्या क्रमांकाची आकृती पाहूया आपण. या ठिकाणी सुद्धा 1 2 3 4 5 अंक आहेत, परंतु पहिल्या आणि दुसऱ्या आकृतीमध्ये फरक आहे. आता याच्यामध्ये विरुद्ध पृष्ठ आपल्याला कसे ओळखायचे आहेत, तर वरती जे 3 दाखवलेले आहेत याच्यामध्ये अल्टरनेट जे अंक आहेत, उदाहरणार्थ 1 आणि 3 संलग्न घेता 1 आणि 3 हे अल्टरनेट अंक घेऊया. 1च्या विरुद्ध 3 येणार नाही. आता खाली जाऊया, 4 5 6 याच्यामध्ये देखील आपण अल्टरनेट अंक घेऊया.
4 आणि 6 हे पृष्ठ एकमेकाच्या विरुद्ध येणार आहेत. आता दोन जोड्या आपल्या झालेल्या आहेत, तिसरी जोडी आपल्याला शोधायची आहे. तिसरी जोडी जी आहे तर ते मधले जे अंक आहेत, मधले पृष्ठ, उदाहरण या ठिकाणी 2 आणि 5 हे एकमेकाच्या विरुद्ध येणार आहेत. ठीक आहे, दोन आकृती आपण आता पाहिल्या आहेत. तिसरी आकृती पाहूया. आता या ठिकाणी हे 3 संपल्यानंतर 4 5 6 कंटिन्यू केले होते. आता पुढच्या मध्ये काय केलेलं आहे, ए बी सी आणि सी पासून परत पुढचे जे पृष्ठ आहेत ते दाखवलेले आहेत. या ठिकाणी देखील सेम 2 क्रमांकाच्या आकृतीनुसार आपल्याला सोडवायचं आहे. इथे सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, अल्टरनेट लेटर घ्यायचे आहेत. ए च्या विरुद्ध काय येणार आहे, सी येणार आहे आणि डी च्या विरुद्ध काय येणार आहे, एफ येणार आहे. आणि मधले जे लेटर्स आहेत, उदाहरणार्थ या ठिकाणी बी आणि ई, हे दोन लेटर एकमेकाच्या विरुद्ध पृष्ठभागावर असणार आहेत. तर हा होता उलगडलेल्या घनाकृती संदर्भातील माहिती. अशा प्रकारचा प्रश्न आल्यानंतर आपल्याला काय करायचा आहे, तो सोडवायचा आहे. ओके, आता आपण याच्यावरील काही प्रश्न पाहणार आहोत. ओके, स्क्रीनवर पूर्ण प्रश्न दिसतोय ना? हो सर. ओके, ठीक आहे, चालेल. आता जुन्या काही प्रश्नपत्रिकामध्ये प्रश्न आलेले आहेत. इयत्ता 8वी स्कॉलरशिप आणि इयत्ता 8वी NWM च्या परीक्षांमध्ये काही प्रश्न आलेले आहेत ते, आणि हे जे प्रश्न मी आज घेणार आहे सगळे प्रश्न मागील जुन्या प्रश्नपत्रिकांमधील आहेत, ते आपण आता सोडवणार आहोत. पहा, आता या ठिकाणी हा उलगडलेला एक घनाकृती आपल्या समोर आहे आणि त्याच्यावर आधारित आपल्याला 28 29 30 क्रमांकावरती 3 प्रश्न दिलेले आहेत. म्हणजे जर आपल्याला ही जर आकृती जर प्रॉपर व्यवस्थित कळाली तर आपल्याला या तीनही प्रश्न आपले करेक्ट येणार आहेत आणि आपल्याला सर्व मार्क मिळणार आहेत. म्हणजे 3 प्रश्न जर धरले आपण तर एक प्रश्न 2 गुणांसाठी असतो, 6 मार्क्स आपल्याला या ठिकाणी मिळू शकतात. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे काय करायचं, अगोदर आपण आकृती पाहूया आणि आकृतीमध्ये विरुद्ध पृष्ठ कोणकोणते आहेत ते पहिल्यांदा आपण ठरवूयात. ओके, मगाशी सांगितल्याप्रमाणे बाहेर आलेले जे अंक आहेत ते अंक पहिल्यांदा लिहून घ्या. आता इथं काय आलेले आहे, 5 आणि 6. याचा अर्थ काय होतो, 5च्या विरुद्ध काय असणार आहे, 6 अंक असणार आहे. आता उभे जे 4 पृष्ठ आहेत याच्यामध्ये अल्टरनेट अंक आपण घ्यायचे. उदाहरणार्थ हा 2 आणि 4, म्हणजे 2च्या विरुद्ध काय येणार आहे, 4 येणार आहे. आणि राहिलेले काय आहेत, 3 आणि 7, हे दोन पृष्ठ एकमेकांच्या विरुद्ध येणार आहेत. हे एकदा लिहून घेतलं. आता आणखी एक माहिती लक्षात घ्यायची आपल्याला, जे पृष्ठ एकमेकाच्या विरुद्ध असतात हे त्याच्या शेजारी येत नाहीत किंवा लगत येत नाहीत. कारण आता खाली जे आकृती दिली ते बारकाईने पहा, तुम्हाला 3च फक्त पृष्ठ दिसत आहेत, 3 पृष्ठ आपल्याला दिसत नाहीत. म्हणून काय लक्षात ठेवायचंय, जे अंक आपल्याला जे पृष्ठ विरुद्ध पृष्ठावर येणारा जो अंक आहे तो लगत येत नाही किंवा तो शेजारी येत नाही. आता प्रश्न क्रमांक पहिला आपण या ठिकाणी घेऊयातला. काय दिले आपल्याला पहिल्या प्रश्नामध्ये, 7 या अंकाच्या समोर कोणता अंक येईल. मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की या ठिकाणी विरुद्ध, त्यानंतर समोर, त्यानंतर सम्मुख आणि त्यानंतर तळाकडील, या चारही शब्दांचा अर्थ एकच होतो. म्हणून 7 या अंकाच्या समोर कोणता अंक येईल. आता या ठिकाणी आपण जोड्या लावलेल्या आहेत पहा. 7च्या समोर काय येणार आहे सांगा बरं, या ठिकाणी काय येणार आहे, 3. म्हणजे आपल्याला जर माहिती जर क्लिअर लक्षात बसली तर आपण पटकन लगेच उत्तर त्याचे शोधू शकतो. पुढं, समोरासमोरील पृष्ठांवरील अंकांचा गुणाकार दर्शवणारा अयोग्य पर्याय निवडा. म्हणजे जे पृष्ठ समोरासमोर आहेत म्हणजे विरुद्ध आहेत त्यांचा गुणाकार आपल्याला करायचा आहे, तो गुणाकार अयोग्य कोणता आहे तो शोधायचा आहे. आता या ठिकाणी आपण काय केले, समोरासमोरचे मांडून घेतलेत. 6 पंचे 30 येतो, 4 दुणे 8 येतो, 7 त्रिक 21 येतो. मग अयोग्य असणारा पर्याय कोणता येणार आहे, पर्याय क्रमांक 3, 20 गुणाकार येत नाही. पुढे, शेजारी दिलेल्या ठोकळ्यांपैकी किती ठोकळे अयोग्य आहेत. अयोग्य म्हणजे काय, चुकीचे, की ते ठोकळे होऊ शकत नाहीत. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे बारकाईने समजून घ्या की जी पृष्ठ विरुद्ध असतात ती शेजारी शेजारी कधीही येत नाही. आपण आता ठोकळे चेक करूया. पहिल्यांदा 2 अंक घेऊया. 2च्या विरुद्ध काय आहे, 4. इथं आज शेजारी आलेला आहे का, नाही.
म्हणजे हे 2चं करेक्ट आहे. 7च्या विरुद्ध काय आहे 3. 3 सलग आलाय का नाही, मग ते करेक्ट आहे. 6च्या विरुद्ध काय आहे 5. मग 6 आणि 5 एका आकृतीमध्ये शेजारी आलेले आहेत का, नाही. याचा अर्थ आकृती क्रमांक 1 कशी आहे, करेक्ट आहे. आता दुसऱ्या आकृतीकडे पाहूया आपण. 4च्या विरुद्ध काय आहे 2. इथं शेजारी आलाय का, नाही. हे 4ची माहिती करेक्ट आहे. आता 6च्या विरुद्ध काय आहे 5. आलाय का शेजारी, नाही. हे 6 पण करेक्ट आहे. 3च्या विरुद्ध काय दिले आपल्याला 7. तो दिलाय का शेजारी, नाही. याचा अर्थ आकृती क्रमांक 2 सुद्धा करेक्ट आहे. आता आपण तिसऱ्या आकृतीकडे जाऊयात. 5च्या शेजारी काय येतो 6. इथं आलाय का, नाही. म्हणजे 5ची माहिती करेक्ट आहे. 3च्या विरुद्ध कोण आहे 7. पण 3च्या विरुद्ध असणारा अंक काय केला या ठिकाणी दर्शविला आहे. आणि विरुद्ध असणारा अंक हा शेजारी कधीही येत नाही. म्हणून ही जी 3 क्रमांकाची आकृती, ही आकृती कशी आहे, चुकीची आहे. आता प्रश्न काय दिला होता तो आपण वाचूया. शेजारी दिलेल्या ठोकळ्यांपैकी किती ठोकळे अयोग्य आहेत. हा पहिला करेक्ट आहे, दुसरा करेक्ट आहे आणि तिसरी आकृती जी आहे ही कशी आहे, चुकीची आहे. मग आता तिसरी आकृती चुकीची आहे, पण प्रश्नामध्ये काय दिलंय, किती ठोकळे अयोग्य आहेत. 2 ठोकळे योग्य आहेत आणि हा तिसरा अयोग्य आहे, म्हणून पर्याय क्रमांक येणार आहे 2 आणि 1 ठोकळा अयोग्य. पुढचा प्रश्न पाहूया आपण. ओके, तुम्हाला पुन्हा या ठिकाणी 3 आकृत्या दिलेल्या आहेत. आता मगाशी दिलेला जो घन आकृती होती ती उलगडलेली होती. आता या ठिकाणी जे दिले आहे ते तुम्हाला बंदिस्त दिलेले आहे, या उलगडलेल्या आकृत्या नाही. परंतु याच्यावर देखील आपल्याला परीक्षेला प्रश्न विचारले जातात. आता काय करायचंय, प्रश्न सोडवायला एकदम सोपा आहे. त्यासाठी एक ट्रिक आपण वापरायची आहे. काय करायचंय पहा, पहिल्या आकृतीमध्ये जे अंक आपल्याला दिसतात 5 6 7 2 9 7 8 6 9 असे अंक त्या पृष्ठावरती आपल्याला दिसतात. आता मगाशी मी तुम्हाला काय माहिती सांगितलेली आहे की विरुद्ध पृष्ठ असणारा जो अंक आहे तो शेजारी येत नाही. म्हणजे तुम्ही ज्या आकृती या ठिकाणी दिल्या याचे जे विरुद्ध आहे ते सगळे त्याच्या अपोजिट साईडला आहेत. याच्या दिलेल्या सगळ्या आकृत्यांमध्ये त्याच्या विरुद्धचा अंक जो आहे तो विरुद्ध बाजूला आहे. मग आता आपण एक काम करायचं, दिलेल्या आकृतीमध्ये कोणता अंक जास्त वेळ आलाय तो पहिल्यांदा शोधायचा. मग पहिल्या आकृतीमध्ये पहा बरं, कोणता अंक जास्त वेळा दिसतो तुम्हाला. इथं 7 5 6 आहे आणि या 2 आकृत्यामध्ये पहा कोणता अंक जास्त वेळ आलेला आहे, तर 7 अंक मला दिसतोय. मग मी काय करणार आहे, 7 अंक लिहून घेणार आहे आणि त्याच्या शेजारचे जे आहेत 7च्या, तर त्याचे विरुद्ध अंक निश्चितपणे नाही आहेत. मग ते आपण लिहून घेऊयात. जे त्याच्या लगतचे आहेत हे त्याच्या विरुद्ध नाही आहेत, म्हणजे आपल्याला विरुद्ध जाय तो लगेच सापडेल. आता 7च्या विरुद्ध कोण कोण येणार नाही ते पहा बरं. 5 येणार नाही आणि हा दुसरा 6 पण येणार नाही. ओके, आता दुसऱ्या आकृतीमध्ये कोण येणार नाही, 2 पण येणार नाही 7च्या विरुद्ध आणि 9 पण येणार नाही. मग आपल्याला अंक जे दिलेले आहेत ते अंक कोणकोणते दिलेले आहेत ते आपण काय करूया, लिहून घेऊ. लहान अंकापासून सुरू करू आपण. 2 एक अंक आहे, 5 एक आहे, 6 आहे, 7 आहे, 8 आहे आणि 9 असे 6 अंक आपल्याला दिलेले आहेत. ओके, मग 7च्या विरुद्ध पृष्ठावर 5 येणार नाही, 6 येणार नाही, 2 येणार नाही, 9 येणार नाही. ओके, मग 7च्या विरुद्ध आपल्याला 2 येणार नाही, 5 येणार नाही, 6 येणार नाही आणि 9 येणार नाही. मग त्याच्या विरुद्ध पृष्ठावर याला शिल्लक कोण राहिला, फक्त 8. 8 हा अंक जो आहे तो काय येणार आहे, ओके. पहा, 7च्या विरुद्ध काय येणार आहे, 8 येणार आहे. आता आपल्याला काय प्रश्न आहे, 2च्या समोर कोणता अंक येईल, अजून जास्त वेळ आलेला कोणता आहे तो आपण शोधू. या आकृत्यांमध्ये 9 दिसतोय. मग
9 या आकृतीच्या शेजारी आलेले अंक आपण लिहून घेऊ. इथं काय काय आलंय? 2 आलंय, 7 आलंय, या आकृतीमध्ये 6 आलंय आणि 8 आलंय. म्हणजे 9च्या विरुद्ध काय असणार आहे? तर 5 हा अंक असणार आहे. ओके. मग आता 7ला विरुद्ध काय झाला? 8, 9ला विरुद्ध झाला 5, आता राहिले 2. पुढची जोडी काय घेता येईल आपल्याला? 2 आणि 6 हे अंक एकमेकाच्या विरुद्ध असणार आहेत. आता आपण प्रश्न घेऊया सोडवायला. पहिला, घनामध्ये 2च्या समोर कोणता अंक येईल? पहा, आपण जोड्या सगळ्या शोधलेल्या आहेत. 2च्या समोर काय येणार आहे? 6 अंक येणार आहे. पुढे, घनामध्ये 7 हा अंक कोणत्या अंका शेजारी येणार नाही? आता 7च्या शेजारी कोणता अंक येणार नाही की जो त्याच्या विरुद्ध आहे? मग 7च्या विरुद्ध आपण काय शोधलेला आहे? 8. 8 हा अंक 7च्या शेजारी येणार नाही. म्हणजे 7 हा अंक कोणत्या अंका शेजारी येणार नाही? तर त्याचं उत्तर काय आहे? 8, कारण तो विरुद्ध अंक आहे. आता पुढचा प्रश्न आहे, प्रश्नाकृतीतील घन उलगडला असता खालीलपैकी कोणती आकृती मिळेल? आता मगाशी सांगितल्याप्रमाणे विरुद्ध आपल्याला काय करायचंय? शोधायचंय. कोणती आकृती मिळेल? आता इथं काय करायचंय? 7च्या विरुद्ध काय आलं पाहिजे बरं? पहिली आकृती पाहू आपण. पहिली जोडी 7च्या विरुद्ध काय आलं पाहिजे? 8. इथं दिलंय का 7च्या विरुद्ध 8? नाही. म्हणजे या ठिकाणी ही जोडी येणार नाही. दुसरी पाहूया, 9च्या विरुद्ध 5 दिलंय का? आहे. 9च्या विरुद्ध 5 करेक्ट आहे. 7च्या विरुद्ध 8 दिलंय का? आहे. करेक्ट आहे. 2च्या विरुद्ध 6 आहे. करेक्ट आहे. म्हणजे उत्तर आलं आपलं पर्याय क्रमांक 2. बाकीच्या आकृत्या तपासण्याची गरज नाही, तरी आपण चेक करून पाहूया. 8, 7 आहे का? आहे. 5, 2 आहे का? नाही. मग पर्याय क्रमांक 3 येणार नाही. परत इथं 7 आणि 2 आहे का? बाहेरचे पृष्ठ नाही. मग पर्याय क्रमांक 4 पण येणार. पर्याय क्रमांक 2 हे करेक्ट उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. पहा, उलगडलेली घनाकृती दिलेली आहे. आता बाहेरचे जी पृष्ठ आहेत ते एकमेकाच्या विरुद्ध येतात. ओके. मग आता या ठिकाणी काय करूया, आपण लिहून घेऊया. 4च्या विरुद्ध काय येणार आहे? 7. 6च्या विरुद्ध काय येणार आहे? 5. 9च्या विरुद्ध काय येणार आहे? 8 येणार आहे. आता पहिला प्रश्न घेऊ आपण. 7 या अंकाच्या समोर कोणता अंक येईल? उत्तर आपण शोधलंय 4, हे करेक्ट उत्तर आहे. पुढं, 9 या अंकाच्या शेजारी कोणता अंक येणार नाही? आता 9चा जो विरुद्ध आहे तो त्याच्या शेजारी येणार नाही. 9 या अंकाच्या शेजारी कोणता अंक येणार नाही? तर त्याचं उत्तर आहे 8, पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता ठोकळा तयार होणार नाही? आता जे विरुद्ध आहे ते शेजारी येत नाही, ते फक्त आपल्याला चेक करायचे आहेत. पहा, आता इथं 7च्या विरुद्ध काय येतो? 4, इथं दिलेला नाही. 6च्या विरुद्ध काय येतो? 5, तो पण शेजारी दिलेला नाही. आणि 8च्या विरुद्ध काय येतो? 9. म्हणजे हा ठोकळा करेक्ट आहे. ओके. पुढे पाहूया आपण. 9च्या विरुद्ध काय येतो? 8, इथं दिलेलं नाही. 4च्या विरुद्ध 7, 6च्या विरुद्ध 5, ही पण आकृती करेक्ट आहे. इथं पहा, आता 8च्या विरुद्ध 9 दिलेलं नाही. 7च्या विरुद्ध 4, 5च्या विरुद्ध 6, ही पण आकृती करेक्ट आहे. ही आकृती पाहूया आपण. 4च्या विरुद्ध 5 हे करेक्ट आहे. आता इथं काय दिलंय? 5च्या विरुद्ध 6 येतो आणि विरुद्ध असणारे जे आहे ते शेजारी शेजारी येत नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 4 ही जी आकृती आहे ही आकृती इथं बसत नाही. ओके. चला पुढचा प्रश्न घेऊया. सोबतच्या आकृती एका घनाच्या काही स्थिती दिल्या आहेत त्यांचे निरीक्षण करून उत्तरे लिहा. ओके. हा फॉन्ट थोडासा छोटा आलेला आहे. जर दिसत नसेल तर थोडासा झूम करून पहा. इथं आपल्याला पहिल्या आकृतीमध्ये 1, 2, 3, 1, 5, 4, 1, 4, 2 अशा प्रकारचे अंक दिलेले आहेत. आता प्रश्न आपण पहिल्यांदा वाचून घेऊ. 1च्या समोर कोणता अंक येईल? 4च्या शेजारी कोणता अंक येणार नाही? आणि 5 अंक कोणत्या अंका शेजारी येणार नाही? आपण काय करूया, मगाच्या प्रमाणे जे विरुद्ध येणार नाहीत पहिल्यांदा काय करूया, त्याच्या जोड्या लावून घेऊया. आता या ठिकाणी 1 हा जो अंक आहे हा जास्त वेळ आलेला आहे. म्हणजेच काय करूया, आपण 1च्या विरुद्ध कोण कोण येणार नाही तो पहिल्यांदा शोधू आपण. 1च्या विरुद्ध कोण कोण येणार नाही? पहिल्या आकृतीमध्ये 1 नाही येणार, 2 येणार नाही, नंतर 4 येणार नाही, 5 येणार नाही, 2 आणि 4 आलेला आहे. याचा अर्थ कोण राहिला यायचा? 1च्या विरुद्ध काय येणार आहे? 6. ओके.
पुढे आता अजून जास्त वेळ आलेला अंक कोणता आहे, तर इथं 4 दिलेला आहे. मग 4च्या विरुद्ध कोण कोण येणार नाही पहा, 1, 5, इथं काय दिले आपल्याला 4 आणि 2. हे 4च्या विरुद्ध हे अंक येणार नाहीत. मग कोण येणार आहे 4च्या विरुद्ध, 3. मग 1 झाला, 3 झाला, 4 झाला, 6 झाला. पुढची जोडी काय राहिली, 2 आणि 5. हे अंक विरुद्ध येणार आहे. म्हणजेच काय, 1च्या विरुद्ध 6, 4च्या विरुद्ध 3 आणि 2च्या विरुद्ध 5. ओके. आता प्रश्न घेऊया सोडवायला. पहिल्यांदा घनामध्ये 1च्या समोर कोणता अंक येईल. 1च्या समोर याला काय आहे 6, पर्याय क्रमांक 3 करेक्ट आहे. घनामध्ये 4च्या शेजारी कोणता येणार नाही, जो 4च्या विरुद्ध आहे तो शेजारी येणार नाही. 4च्या विरुद्ध अंक कोणता आहे 3, हा शेजारी येणार नाही, म्हणून पर्याय क्रमांक 2. घनामध्ये 5 अंक कोणत्या अंका शेजारी येणार नाही, 5 अंक कोणाच्या शेजारी येणार नाही, तर तो 2च्या शेजारी येणार नाही, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. ओके. पुढची आकृती पहा. उलगडलेला घन तुम्हाला दिलेला आहे. आता यावेळेला अंकाच्या ऐवजी काय केलं, लेटर दिलेला आहे. आता आपण लिहून घेऊ. जे बाजूला आलेले जे पृष्ठ आहेत इथं ए च्या विरुद्ध काय येणार आहे, एफ येणार आहे, आणि उभे जे आहेत ते अल्टरनेट येणार आहेत. म्हणजे काय, बी च्या विरुद्ध काय येणार आहे डी, आणि सी च्या विरुद्ध काय येणार आहे ई येणार आहे. ओके. आता हे विरुद्ध पृष्ठ आपण काय केलेले आहेत, लिहून घेतलेले आहेत. आता ए अक्षरासमोर कोणते अक्षर येईल, याचं उत्तर येणार आहे 4. एफ. ई या अक्षरा शेजारी कोणते अक्षर येणार नाही. आता ई च्या शेजारी कोण येणार नाही, तर सी येणार नाही, कारण तो विरुद्ध आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 याचं करेक्ट उत्तर आहे. ओके. आता परत पुढे आपल्याला 3 आकृत्या दिलेल्या आहेत, त्या बारकाईने पहा. ABC, DCE, FEB असे लेटर आपल्याला दिलेले आहेत. ओके. आकृती बारकाईने पाहून घ्या आणि त्याच्या विरुद्ध असणारे जे लेटर्स आहेत ते आपल्याला काय करायचे या ठिकाणी शोधायचे आहेत. ओके. आता बी अक्षराच्या विरुद्ध कोणते अक्षर असेल. आता पहिल्यांदा काय करूया आपण, विरुद्ध कोण येत नाही त्याची यादी करून घेऊया, म्हणजे विरुद्ध कोण येणार ते आपल्याला सापडणार आहे. जास्त वेळ आलेले लेटर कोणते दिसते बरं पहा या ठिकाणी. या 2 आकृत्यामध्ये आपल्याला सी दिसतोय. सी च्या विरुद्ध काय काय येणार नाही ते पहिल्यांदा आपण लिहून घेऊ. पहिल्या आकृतीमध्ये ए येणार नाही, बी येणार नाही, नंतर डी येणार नाही आणि ई येणार नाही. म्हणजे विरुद्ध याला काय शिल्लक राहिलं, एफ शिल्लक राहिला. ओके. आता अजून जास्त वेळ आलेलं काय आहे, ई आहे. ओके. मग ई च्या विरुद्ध काय येणार नाही, सी येणार नाही, डी येणार नाही, एफ येणार नाही आणि ई येणार नाही. म्हणजे ई च्या विरुद्ध याला काय शिल्लक राहिलं, बी शिल्लक राहिलं. आणि पुढची जी जोडी आहे ती जोडी काय असणार आहे, ए आणि डी असणार आहे. ओके. आता बी अक्षराच्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणते अक्षर असेल. बी च्या विरुद्ध काय असणार आहे पहा बरं या ठिकाणी, ई, पर्याय क्रमांक 3. आता पुढे आकृती क्रमांक 3च्या तळाच्या पृष्ठभागावर कोणता अंक येईल. म्हणजे या ठिकाणी आपल्याला आकृती क्रमांक 3 पाहायची आहे. आकृती क्रमांक 3 या ठिकाणी आहे. आकृती क्रमांक 3च्या तळाच्या पृष्ठभागावर कोणता असेल, तळाच्या पृष्ठभागावर म्हणजेच काय, एफच्या अपोजिट जो आहे तो त्याचा तळ आहे. म्हणजे एफच्या काय करायचं आपल्याला विरुद्ध असणारा शोधायचा आहे. मग एफच्या विरुद्ध काय असणार आहे पहा बरं, सी आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. म्हणजे आपल्याला याच्या अपोजिट पेअर आहेत, या अपोजिट पेअर जर आपण करेक्ट शोधलं तर आपले उत्तर काय येणार आहेत, करेक्ट येणार आहेत, चुकणार नाहीत. ठीक आहे. पुढची आकृती पहा. हा सुद्धा उलगडलेला घन आहे. आता आपण काय करूया, पहिल्यांदा विरुद्ध पृष्ठ जे आहेत ते काय करूयात, लिहून घेऊयात. ए च्या विरुद्ध येणार आहे डी, ई च्या विरुद्ध येणार आहे बी, एफ च्या विरुद्ध येणार आहे सी.
आता प्रश्न पहिला वाचूया. ए च्या शेजारी कोणते अक्षर येणार नाही? म्हणजे ए च्या विरुद्ध जे आहे ते ए च्या शेजारी येणार नाही. ओके, मग याचं उत्तर काय येणार? ए च्या शेजारी कोण येणार नाही? तर याचं उत्तर आहे डी, पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढे आहे सी च्या समोर कोणते अक्षर येईल? सी च्या समोर म्हणजेच काय? सी च्या विरुद्ध कोणतं येणार आहे पहा बरं. सी च्या विरुद्ध एफ येणार आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. पुढे पुन्हा या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे? उलगडलेला घन दिलेला आहे, त्याच्यावरती काही अंक दिलेले आहेत. ओके, आता याच्यामध्ये जास्त वेळ आलेला अंक कोणता आहे तो शोधा. इथं 3, 6, 5, 3, 1, 2, 3, 6, 2 या ठिकाणी 3 अंक जास्त वेळ आलेला आहे. ओके, मग 3च्या विरुद्ध कोण कोण येणार नाही त्याची यादी आपण करून घेऊया. 3च्या विरुद्ध पहिल्या आकृतीमध्ये 5 येणार नाही, 6 येणार नाही, 1 येणार नाही, 2 येणार नाही आणि पुढच्या आकृतीमध्ये 2 आणि 6. मी 3च्या विरुद्ध याला काय शिल्लक राहिला आपल्याला या ठिकाणी? 4 शिल्लक राहिला. ओके, आता अजून जास्त वेळ आलेला अंक कोणता आहे? 2 आहे. ठीक आहे, आपण 2 या ठिकाणी मांडूया. मग 2च्या विरुद्ध कोणकोणता अंक येणार नाही? पहिल्या या ठिकाणी 1 आहे, 3 आहे आणि पुढे आहे 6 आणि 3च्या विरुद्ध काय आलेला आहे? 4. त्याच्यामुळे 2च्या विरुद्ध काय पुन्हा 4 येणार नाही, तर काय आला? 4. 2च्या विरुद्ध काय आला? 5. ओके, हा जो 3च्या विरुद्ध आलेला 4 आहे, हा 2च्या विरुद्ध काय पुन्हा 4 येणार नाही. या ठिकाणी आपण काय केलं? 1, 3, 6, 4 लिहिले. म्हणजे 2च्या विरुद्ध काय येणार आहे? 5. आणि पुढची जोडी जी आहे ती काय असणार आहे? मग 1 आणि 6 असणार आहे. मग 1च्या विरुद्ध 6, 3च्या विरुद्ध 4 आणि 2च्या विरुद्ध 5 अंक असणार आहे. आता प्रश्न वाचूया पहिल्यांदा. 3च्या समोर कोणता अंक येईल? उत्तर काय याचं? 4, पर्याय क्रमांक 1. पुढे 5 या अंकासमोर कोणता अंक येईल? 5च्या समोर काय येणार आहे? 2 येणार आहे. कोणत्या अंका शेजारी 1 येणार नाही? कोणत्या अंका शेजारी 1 येणार नाही? मग 1च्या विरुद्ध काय आहे? 6. 6 हा 1च्या शेजारी येणार नाही, पर्याय क्रमांक 4 हे त्याचं अचूक उत्तर आहे. ओके, ठीक आहे. या ठिकाणी उलगडलेल्या घनाकृती ज्या आहेत त्याच्यावरचे बरेचसे प्रश्न आपण पाहिलेले आहेत. आता पुढचा एक प्रकार आपल्याला पाहायचा आहे, घनाकृती ठोकळ्यावरील रंगाचे ठोकळी. ओके, तुमच्या समोर एक घन आकृती तुम्हाला दिसत असेल. आता हा जो घन आहे, हा घन कसा आहे? 3 बाय 3 बाय 3 म्हणजे 3 गुणिले 3 गुणिले 3 आणि त्याला जर आपण पुढे काप दिला तर याच्यावर आधारित प्रश्न आपल्याला कशा प्रकारचे विचारले जातात, तर ते प्रश्न आपल्याला पाहायचे आहेत. आकृती सर्वांना स्पष्ट दिसत असेल. हा 3 बाय 3 बाय आकाराचा घनाकृती ठोकळा आहे. याला काय केलंय? मधोमध काप दिल्यानंतर आणि या घनाकृती ठोकळ्याला समजा एकच रंग आहे असं आपण गृहीत धरूया. ओके, तर याच्यावर आपल्याला एक 4 ते 5 प्रकारचे प्रश्न विचारले जातात. तर ते प्रश्न काय आहेत ते आपण पाहूया. समजा याला एकच रंग आहे, किंवा लाल आहे, निळा आहे किंवा पिवळा रंग आहे. पहिल्यांदा या आकृतीला काप दिल्यानंतर एकूण किती घनाकृती ठोकळे तयार होतील? हा एक प्रश्न या ठिकाणी याचा तयार होतो. दुसरा, 3 पृष्ठे रंगीत असणारे ठोकळे. पुढे 2 पृष्ठे रंगीत असणारे ठोकळे आणि पुढे आहे 1 पृष्ठ रंगीत असणारे ठोकळे आणि पुढचा प्रश्न आहे एकही पृष्ठ रंगीत नसणारे ठोकळे. ओके, आता यावर आपण 1, 2, 3, 4, 5 प्रश्न तयार केलेले आहेत.
या प्रश्नांचे आपल्याला उत्तर लिहायचे आहेत. ठीक आहे. असं समजूया की या सगळ्या घनाकृतीला एकच रंग आहे. थोडा वेळ आपण काय करूया, सगळ्या बाजूला पिवळा रंग आहे असं गृहीत धरू आपण. ओके, सगळ्या प्रश्नावरती पिवळा रंग आहे. आता 3x3चा हा घनाकृती ठोकळा आहे, त्याला जर मधोमध काप दिला तर त्याचे एकूण किती ठोकळे तयार होतील असा प्रश्न आहे. आणि हा सगळा समान आहे, म्हणजे याचे 1 2 3 1 2 3 अशा प्रकारचा घनाकृती ठोकळा आहे. आता याला काही कुठलं सूत्र वगैरे काही आपण वापरायचं नाही. तर हा जो घनाकृती ठोकळा आहे हा आपण याचे घन आपण काय करायचे, मोजायचे आणि शोधायचे आहे. ओके, आता पहिल्यांदा काय करूया, आपण असं समजूया की 3 मजली इमारत आहे. मग खालच्या याच्यामध्ये वरच्या याच्यामध्ये किती घनाकृती ठोकळे आपल्याला सापडणार आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9. वरच्या मजल्यामध्ये आपल्याला 9 सापडले आहेत, म्हणजे मधल्या मजल्यात पण 9 असतील आणि खालच्या मजल्यात सुद्धा 9 असणार आहेत. 9 1 9 2 18 9 3 27, म्हणजे या ठिकाणी एकूण घनाकृती ठोकळे किती असणार आहेत, 27 असणार आहेत. ओके, आता पुढं काय आहे, 3 पृष्ठ रंगीत असणारे ठोकळे. आता 3 पृष्ठ रंगीत असणारे जे ठोकळे आहेत, तर हे ठोकळे आपल्याला कुठे सापडतात, तर त्याच्या ज्या कडा आहेत त्या कडावरती आपल्याला 3 पृष्ठ रंगीत असणारे ठोकळे सापडतात. मग आता या ठिकाणी त्याच्या कडा पहा, या कडेवरती जर आपण बारकाईने जर पाहिलं तर या ठिकाणी हा एक ठोकळा, या बाजूचा एक ठोकळा, या बाजूचा एक ठोकळा आणि या बाजूचा एक ठोकळा. वरच्या भागावरती आपल्याला किती ठोकळे दिसत आहेत, 4. खाली इथं हा 5 6 7 आणि पलीकडच्या बाजूचा एक आहे तो 8. हे 3 पृष्ठ रंगीत, जर घनाकृती ठोकळा जर प्लेन असेल तर त्याचं उत्तर लक्षात ठेवायचं नेहमी काय असतं, 8 असतं. 3 पृष्ठांना रंगीत असणार रंग असणारे ठोकळे किती आहेत, 8 आहेत. फक्त आपल्याला काय करायचंय, हे सगळे कोपरे पाहिजेत, 1 2 3 4 5 6 7 आणि पलीकडचा 8. याच्यासाठी कुठलेही सूत्र वगैरे पाठ करण्याची आवश्यकता नाही. आता इथं पुढे आहे 2 पृष्ठे रंगीत असणारे. आता 2 पृष्ठ इथं लक्षात ठेवायचंय, फक्त 2 पृष्ठ. ओके, आता 2 पृष्ठ रंगीत असणारे जे ठोकळे आहेत पहा, आता आपण ऑलरेडी काय केलेलं आहे, 3 पृष्ठ रंगीत असणाऱ्याला मार्किंग केलेलं आहे. ओके, मग 3 पृष्ठ रंगीत असणाऱ्या मार्किंग केल्यानंतर आता ते जे बाकीचे जे ठोकळे आहेत पुन्हा काउंटिंग मध्ये येणार नाहीत. मग आपल्याला काय करायचंय, आता उरलेले जे ठोकळे आहेत त्यांचा विचार करायचा आहे. मग असे कोणते ठोकळे आहेत की ज्याच्या पृष्ठावरती 2 पृष्ठ रंगीत आहेत, असे ठोकळे आपल्याला मोजायचे आहेत. पहा, या कडेच्या मधले आपण शोधूया. इथं आहे 1, इथं आहे 2, इथं आहे 3, इथं आहे 4. ओके, या 3च्या मधले आपल्याला सापडलेत, वरती किती सापडले, इथं 4 सापडले. ओके, आता मधल्या भागामध्ये पाहूयात, वरती 4 झाले, इथं सुद्धा आहे पहा 1 2 3 आणि पलीकडच्या बाजूला 1, वरती 4 मध्ये 4. आता खालच्या भागामध्ये सुद्धा पाहू आपण 1, कारण याच्या बाजूला सुद्धा पलीकडे एक पृष्ठ आहे, इथं एक, त्याच्या खाली एक आहे, 1 2, इकडच्या बाजूचा 3 आणि पलीकडच्या बाजूचा एक 4 जो आपल्याला दिसत नाही. 4 अधिक 4 अधिक 4 एकूण किती झाले, 2 पृष्ठ रंगीत असणारे ठोकळे किती असणार आहेत, 12 असणार आहे. आता याच्यासाठी लक्षात ठेवायचं, आपण जो पॅटर्न वापरणार आहोत तो पॅटर्न काय वापरायचा आहे, 3 2 1 0 या सिक्वेन्सनं आपण काय करायचंय, शोधायचंय. अगोदर 3 पृष्ठ असणारे शोधा, नंतर 2 पृष्ठ असणारे शोधा, नंतर 1 पृष्ठ असणारे शोधा, नंतर एकही पृष्ठ नसणारे शोधा. हा पॅटर्न जर आपण वापरला, आता पहिल्यांदा 3 काउंट केले, आता आपण 2 पृष्ठ असणारे काउंट केलेत, आता राहिला 1 पृष्ठ असणार. आता पहिल्यांदा मार्किंग केलेलं आहे त्यामुळं जे शिल्लक आहेत तेच आपल्याला सापडणार आहेत, पण त्याचं डबल काउंटिंग होणार नाही. आता पुढे जाऊया आपण, 1 पृष्ठ रंगीत असणारे ठोकळे. आता या ठिकाणी बारकाईने जर पाहिलं वरच्या कप्प्यामध्ये तर सगळ्यांना मार्किंग झाली. मार्किंग नसणारा एकच पृष्ठ असणारा कुठं आहे, पहा इथं मध्ये आहे, हा 1, वरच्या भागामध्ये 1, इथं 2, इथं 3. 3च पृष्ठ आपल्याला दिसतात. मग दिसणाऱ्या 3 पृष्ठावरचे 3 आणि न दिसणारे 3 पृष्ठ, 3 आणि 3 किती झाले, 6. 1 पृष्ठ रंगीत असणारे घनाकृती ठोकळे किती आहेत, या आकृतीमध्ये 6 आहेत. पुढे पाहूया आपण, एकही पृष्ठ रंगीत नाही
म्हणजे या घनाकृतीमध्ये ज्या पृष्ठाला रंगच लागू शकत नाही असा घनाकृती ठोकळा आपल्याला शोधायचा आहे. ओके, मग आता रंग लागू शकत नाही म्हटल्यानंतर हे अलीकडच्या सगळ्या बाजूला लागणार आहे, इकडे सगळ्याला लागणार आहे, पलीकडे लागणार आहे, तिकडून पण लागणार आहे. म्हणजे जो ठोकळा आतमध्ये लपलेला आहे तो आपल्याला शोधायचा आहे. तो आपण कसा शोधायचा आहे, तर थोडा वेळ समजूया की 3 मजली इमारत आहे. वरचा मजला कट केला, खालचा मजला कट केला, तर मधल्या ही जे मधला जो भाग आहे त्याच्या आतमध्ये तुम्हाला सापडणार आहे. तो लक्षात ठेवायचा आहे की वरती एक पृष्ठाची जी मार्किंग केलेली आहे ना, तो लक्षात ठेवायचा, हा मधला भाग लक्षात ठेवायचा आपण नेहमी. आणि वरचा भाग कट करा आणि खालचा भाग कट करा. मधल्या मजल्यामध्ये तुम्हाला मधल्या भागामध्ये फक्त एकच घनाकृती ठोकळा असा सापडणार आहे की त्याच्या एकाही पृष्ठाला रंग असणार नाही, म्हणून याचं उत्तर आहे 1. ओके, ठीक आहे. हा 3x3चा एक घनाकृती ठोकळा होता. आता आपल्याला पुढचा घनाकृती ठोकळा पाहायचा आहे. मगाशी आपण आता 3x3चा घनाकृती ठोकळा घेतला होता. आता तुमच्या समोर जो घनाकृती ठोकळा आहे तो आहे 4x4. ओके, आता याच्यामध्ये सुद्धा आपल्याला मगाच्या प्रमाणे सगळ्या प्रश्नांची उत्तर शोधायची आहेत. इथं सुद्धा सर्व पृष्ठांना एकच रंग आहे. इथं सुद्धा सगळ्या पृष्ठांना काय आहे, एकच रंग दिलेला आहे. आता आपल्याला काय करायचे, मगाच्या प्रमाणे 5 प्रश्न तयार करायचे आहेत. ओके, पहिला प्रश्न काय आहे, याला काप दिल्यानंतर किती घनाकृती ठोकळे तयार होतील. ओके, आता तुम्ही पहा 1 2 3 4, इकडून पण 1 2 3 4, इकडे सुद्धा 1 2 3 4 याच आकाराचा तो आहे. मग आता एकूण याच्यामध्ये किती ठोकळे असणार आहेत हे फक्त काउंटिंग, याला सूत्र वापरायचं नाही. पहिल्या मजल्यामध्ये किती मोजा बरं, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16, वरती 16, नंतर इथं सुद्धा 16, इथं सुद्धा 16 आणि इथं सुद्धा 16, म्हणजे काय 16 चौक 64. या या आकृतीमध्ये एकूण घनाकृती ठोकळे किती असणार आहे, 64 असणार आहे. ओके, आता पुढे जाऊया आपण. मगाच्या प्रमाणे आता मी पूर्ण लिहित नाही, शॉर्ट मध्ये घेतो. 3 पृष्ठ रंगीत असणारे, 2 पृष्ठ रंगीत असणारे, 1 पृष्ठ रंगीत असणारे आणि एकही पृष्ठ रंगीत नसणारे घनाकृती ठोकळे किती, असे 4 प्रश्नांचे उत्तर आपल्याला काय करायचे आता शोधायचं आहे. ओके, आता पुढे जाऊया. मागाच्या प्रमाणे 3 पृष्ठांना रंग आहे असे जे घनाकृती ठोकळे आहेत हे पुढे येतात. मग असे सांगितले मी तुम्हाला, तर ते कडेला येतात. ओके, आपण याचं काय करायचंय, कडा शोधायच्या आहेत. इथं आहे 1, इथं आहे 2, इथं आहे 3, इथं आहे 4. मार्किंग का करायची, एकदा मार्किंग केलं की ते ठोकळे आपल्याला पुन्हा काउंट करायचे नाहीत. 1 2 3 4, इथं आहे 5 6, इथं आहे 7 आणि पलीकडच्या कोपऱ्याला एक आहे 8. मगाच्या प्रमाणेच या आकृतीमध्ये देखील 3 पृष्ठ रंगीत असणारे ठोकळे किती आहेत, तर त्याचं उत्तर आहे 8. आता पुढे 2 पृष्ठांना रंग आहे असे घनाकृती ठोकळे आपल्याला काय करायचं आहे, शोधायचं आहे. ठीक आहे, आता 2 पृष्ठांना रंग असणारे 3चे संपलेले आहे, 3चे सोडता त्याच्या शेजारी असणारे पहा बरं, इथं मधल्या भागामध्ये सापडतं. इथं आहे 1, इथं आहे 2, हे 2 झाले का, इथं आहे 3 4 5 6 7 8, म्हणजे वरच्या भागामध्ये आपल्याला किती सापडले, 2 पृष्ठ रंगीत असणारे सापडलेले आहेत, 8 सापडले आहेत. ओके, वरती 8 सापडलेत. आता आपण मधला भाग पाहणार आहोत. इथं पहा 1 2 3 4 5 6 आणि त्या बाजूला सुद्धा 2 असणार आहेत, म्हणजे किती झाले, इथं सुद्धा 8 झाले मधल्या भागात. आता खालच्या भागामध्ये पाहूया. इथं आहे 1 2 3 4, इकडच्या बाजूला 5 6 आणि इकडच्या बाजूला 7 आणि 8, म्हणजे आपल्याला इथं वरती 8 सापडले, मधल्या भागात 8 सापडले आणि खालच्या भागात सुद्धा 8 सापडले. टोटल किती झाले, 8 तरी 24.
दोन पृष्ठांना रंग असणारे एकूण ठोकळे किती झाले या ठिकाणी 24 झालेले आहेत. ओके, जशी आकृती बदलणार आहेत त्याप्रमाणे त्याच्या ठोकळ्यांची संख्या देखील काय होणार आहे बदलणार आहे. ओके, पुढं आता एकाच पृष्ठाला रंग आहे, पुढचा प्रश्न आहे एकाच पृष्ठाला रंग आहे असे आपल्याला घनाकृती ठोकळे काय करायचं आहे शोधायचं आहे. आता आपल्या 3ची मार्किंग झालेली आहे, 2ची मार्किंग झालेली आहे. आता मार्किंग नसणारे जे सरफेस आहेत ते आपण शोधूया पहिल्यांदा. ते कुठं आहेत पहा बरं, इथं मधल्या भागामध्ये आहेत. इथं आहे 1 2 3 4. आता एका वरच्या भागामध्ये आपल्याला किती सापडलेत, इथं 4 सापडलेत. मग तसं याला एकूण घनाला सरफेस किती आहेत 6 सरफेस आहेत. वरच्या भागामध्ये आपल्याला 4 सापडलेत, असे एकूण सरफेस किती आहेत 6. 6 चौक किती होणार आहेत 24 होणार आहेत. इथं झाले 4 1 2 3 4 1 2 3 4. दिसणाऱ्या भागामध्ये किती झाले बरं 12 आणि न दिसणारे 12, असे 12 आणि 12 किती झाले 12 आणि 12 किती झाले 24. म्हणजे एका पृष्ठाला रंग आहे असे ठोकळे किती आहेत 24 आहेत. ओके, आता पुढे एकही पृष्ठाला रंग नाही, मगाच्या प्रमाणाचा आहे पहा. मगाशी 3 मजली इमारत असं गृहीत धरलं, आता या ठिकाणी 4 मजली इमारत असं गृहीत धरा आणि एका पृष्ठाला रंग असणारे हा जो मधला भाग आहे पकडा 1 2 3 4. वरचा मजला आणि खालचा मजला कट करा, मधल्या 2 मजल्यामध्ये ते असणार आहेत. मग ह्या भागामध्ये हे इथं खाली येणार आहेत 4 आणि ह्या इथल्या मांडणीमध्ये तिथं पण किती असणार आहे 4. म्हणजे ह्या भागात 4 आणि या भागात 4. 4 आणि 4 किती झाले 8. म्हणजे एकाही पृष्ठाला रंग नाही असे घनाकृती ठोकळे किती असणार आहेत 8 असणार आहेत. ओके, हा जो घनाकृती ठोकळा जाता होतो 4x4 चा होता. सगळ्यांना समजलाय हा प्रश्न? पुन्हा एकदा सांगू का? पहा एकूण ठोकळे किती येतात 64 येतात. 3 पृष्ठ रंगीत असणारे जे आहेत ते कुठे शोधायचे, 3 पृष्ठ असणारे कडीला शोधायचे. 1 2 3 4 5 6 7 तिकडं 8. 3 पृष्ठ रंगीत असणारे किती झाले 8. 2 पृष्ठ असणारे मध्ये शोधायचे. 1 2 3 4 5 6 7 8. वर 8 मध्ये 8 खाली 8. टोटल किती झाले 24. आणि एकच पृष्ठ रंगवले ते आपल्याला शोधायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. दिसणाऱ्या भागावरचे 12, न दिसणाऱ्या भागावरचे 12. 12 आणि 12 किती झाले 24. आणि एकही पृष्ठ रंगीत नाही असे ठोकळे आपल्याला शोधायचे, ते म्हणजे मधल्या भागामध्ये ते असतात. वरचा भाग आणि खालचा भाग आपल्याला काय करायचा आहे कट करायचा आहे. जिथं एक पृष्ठ रंगीत होतं, हा 1 2 3 4, इथल्या भागात 4 सापडतील. आतमध्ये गेल्यानंतर हे बाहेरचे नाही पकडायचे. याच्या खाली हा मजला कट केल्यानंतर या भागात हा सापडणार आहे 4 आणि या भागात सापडणार आहे 4. 4 आणि 4 किती झाले 8. घनाकृती ठोकळे असे असणार की त्याला रंग जाणार किंवा रंग लागला जाणार नाही. ओके, आता आपण पाहिला हा 4x4 चा. आता 2 आकृती आपण घेतलेल्या आहेत. आता तिसऱ्या आकृतीचे प्रश्न तुम्हाला सोडवता आले पाहिजेत. आता तुमच्या समोर आहे 5x5x5 चा घनाकृती ठोकळा. ओके, खाली इथं मेन्शन केलेला आहे 5x5x5 चा. आत्ताच्या प्रमाणेच आपल्याला काय करायचं आहे, प्रश्नांची उत्तर शोधायची. आता शॉर्ट मध्ये घेऊया. एकूण ठोकळे, चला शोधा बरं किती असणार आहे तिथं. आता एकूण ठोकळे त्याच्या साईड काउंट करा आणि त्याचा क्यूब करा, तुम्हाला पटकन उत्तर मिळून जाईल. पहा काही मुलांनी पटकन उत्तर टाकलंय. किती आहे बरं 1 2 3 4 5. 1 2 3 4 5 1 2 3 4 5 याचा सरळ गुणाकार केला तरी तुम्हाला उत्तर मिळून जाईल. किती उत्तर येणार आहे याचं? एकूण ठोकळे किती आहेत 125. आता मगाच्या प्रमाणच 3 पृष्ठांना रंग असणारे घनाकृती ठोकळे, 2 पृष्ठांना रंग असणारे घनाकृती ठोकळे, फक्त 1 पृष्ठाला रंग असणारा घनाकृती ठोकळे आणि एकाही पृष्ठाला रंग नाही. एकाही पृष्ठाला रंग नसणारे घनाकृती ठोकळे आपल्याला काय करायचे आता शोधायचं आहे. चला शोधा बरं. 3 पृष्ठ रंगीत आहेत असे एकच रंग आहे, या सगळ्या घनाकृतीला एकच रंग दिलेला आहे. चला आता शोधा. 3 पृष्ठ रंगीत आहेत असे घनाकृती ठोकळे. काही मुलांनी करेक्ट टाकलंय. 3 पृष्ठांना रंग आहे असे घनाकृती ठोकळे. येस करेक्ट. कुठे शोधायचे आपल्याला 3 पृष्ठ रंगीत असणारे? कोपऱ्यावरती शोधायचे आहेत.
सगळ्यांनी उत्तर करेक्ट टाकलेलं आहे. तर ते कुठे आहे? कोपऱ्यावर आहे. 1 2 3 4 5 6 7 आणि पलीकडच्या कोपऱ्यावरती 1 असे एकूण आहेत 8. चला पुढचा प्रश्न घेऊया. 2 पृष्ठ रंगीत असणारे घनाकृती ठोकळे शोधा. दोन पृष्ठ रंगीत असणारे घनाकृती ठोकळे शोधा. मधले काउंट करायचे आहेत आपल्याला, कडेचे सोडून द्यायचे आहेत. आता 16 येणार नाही, 33 पण येणार नाही, 60 पण येणार नाही. तुम्ही मार्किंग करा आणि सोडवा, मी लक्षात येईल. तुमच्या अंदाजे काढू नका. पहा बरं, इथं वरच्या भागामध्ये किती सापडणार आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. वरच्या भागामध्ये किती सापडले? 12. तसंच इथं 1 2 3 4 5 6 7 8 9 पलीकडचे 3 किती झाले? 12. आता राहिलेले पुढचं 1 2 3 4 5 6 पलीकडे 7 8 9 आणि इकडे 10 11 12. याचे पण किती झाले? 12. टोटल बेरीज करायची किती येणार आहेत? हे 12, मधले 12 आणि खालचे 12. 12 त्रिक 36. दोन पृष्ठ रंगीत असणारी घनाकृती ठोकळे किती येणार आहेत? 36 येणार आहेत. ओके. आता हे तुम्हाला समोर आकृती असल्यानंतर तुम्हाला काउंटिंग करायला सोपं जाणार आहे. आता हे ऑनलाईन मध्ये तुम्हाला मार्किंग करता येत नाही. पुढे फक्त एका पृष्ठावर रंग आहे असे घनाकृती ठोकळे आपल्याला शोधायचे. आता मध्ये मार्किंग करायचे. चला शोधा, याचं उत्तर काय येणार आहे? शोधा. एकच पृष्ठाला रंग आहे असे घनाकृती ठोकळे. आता एकाच पृष्ठाला रंग आहे असे घनाकृती ठोकळे कुठे आहेत? तर इथं आहेत. किती दिसतात बरं? मार्किंग झालेले सोडून द्या, विदाउट मार्किंगचे सर्च करा फक्त. पहा 1 2 3 4 5 6 7 8 9. मला किती सापडले वरच्या भागामध्ये? 9. असे एकूण सरफेस किती असतात घनाला? 6. जर इथं 9 सापडले असतील तर इथंही 9 असणार आहेत, इथंही 9 असणार आहेत, खाली 9, इकडे 9, पलीकडे पण 9 आणि इकडे 9 असणार आहेत. किती उत्तर येणार आहे सांगा बरं आता? एका पृष्ठावर रंग असणारे. चला करेक्ट सांगितले पा बऱ्याच जणांनी. व्हेरी गुड. किती असणार आहेत? हे 6, इथले 9, 9 2 18, 9 त्रिक 27. दिसणारे 27 आणि न दिसणारे 27. ओके. 27 आणि 27 किती झाले? 54. म्हणजे एका पृष्ठाला रंग असणारे घनाकृती ठोकळे किती झाले आपले? 54 झालेले आहेत. पुढचा प्रश्न. एकाही पृष्ठाला रंग लागलेला नाही असे घनाकृती ठोकळे आता शोधा. आता वरती जे मार्किंग केले ते पहिले काउंट करून घ्या. काढा उत्तर किती येणार आहे आता? ओके. मग वरचा मजला कट करा, खालचा मजला कट करा. रंग एकाही पृष्ठाला रंग नाही असे किती मजले असणार आहेत? हा 1 2 आणि 3. आणि वरचे काउंट करा 1 2 3 4 5 6 7 8 9. म्हणजे इथं 9 असणार आहेत, इथल्या कप्प्यात 9 असणार आहेत आणि इथल्या कप्प्यात 9 असणार आहेत. म्हणजे 9 त्रिक झाले 27. ओके. म्हणजे एकाही पृष्ठाला रंग नाही असे घनाकृती ठोकळे किती झाले? 27. पुढे पुढचा घनाकृती ठोका घेऊ. आता हा आहे 6x6x6 आकाराचा घनाकृती ठोका. आता या आकृतीमध्ये एकूण घनाकृती ठोकळे किती असणार आहेत? 3 पृष्ठ रंगीत असणारे, 2 पृष्ठ रंगीत असणारे, 1 पृष्ठ रंगीत असणार आणि एकाही पृष्ठाला रंग नाही असे घनाकृती ठोकळे आपल्याला काय करायचंय? शोधायचं.
आता याच्या 6x6चा घनाकृती ठोकळा आहे, हा रेग्युलर ठोकळा आहे. याचं फक्त काय करा तुम्ही मल्टिप्लिकेशन करा. किती उत्तर येणार आहे पहा बरं. म्हणजे 6चा घन तुम्हाला करायचा आहे. 6x6x6 किती येणार आहे उत्तर याचं 216. याच्यामध्ये काप दिल्यानंतर 200 घनाकृती ठोकळे या ठिकाणी असणार आहेत. ओके. आणि सगळ्या पृष्ठांना एकच रंग आहे. ओके. आता पुढं 3 पृष्ठ रंगीत आहेत असे घनाकृती ठोकळे किती? याचं उत्तर तुम्हाला माहित आहे, फिक्स आहे. किती आहे त्याचं उत्तर 1 2 3 4 5 6 7 आणि पलीकडे काय असणार आहे 1, म्हणजे किती उत्तर आले याचं 8 ठोकळे आहेत. चला पुढचा प्रश्न. 2 पृष्ठ रंगीत आहेत असे घनाकृती ठोकळे. ओके. ते आता याच्यामध्ये आपल्याला शोधायचे. किती उत्तर येणार आहे शोधा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. वरच्या भागामध्ये किती सापडले आपल्याला 16. जर वरच्या भागामध्ये 16 असतील तर इथल्या मधल्या भागामध्ये सुद्धा किती असणार आहेत 16 असणार आहेत. आणि खालच्या भागामध्ये सुद्धा किती असणार आहेत 16 असणार आहेत. म्हणजे याचं उत्तर किती येणार आहे 48 घनाकृती ठोकळे असे आहेत त्याच्या 2 पृष्ठांना रंग लागलेला आहे. ठीक आहे. म्हणजे कोणते येणार ते 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 पलीकडचे 4 तसेच खाली 1 2 3 5 6 7 8 इकडचे 4 इकडचे 4 16 32 33 48 त्याचं उत्तर करेक्ट आहे. पुढे आहे एका पृष्ठाला रंग लागले असे घनाकृती ठोकळे शोधा बरं. आता किती असणार आहे मार्किंग करा 1 2 3 4 5 6 7 8 10 11 12 13 14 15 16. आता एकावरतीच आपल्याला किती सापडलेत बरं 16 सापडलेत. आणि असे सरफेस किती आहेत टोटल 6 सरफेस आहेत. मग आपल्याला दिसणारे 3 असतात न दिसणारे 3 असतात. दिसणाऱ्यामध्ये किती झाले 16 16 32 16 48. दिसणारे 48 आणि न दिसणारे 48 म्हणजे 48 आणि 48 किती झाले 96. एक पृष्ठ रंगीत आहेत असे घनाकृती ठोकळे किती झाले 96. ओके. त्यानंतर एकाही पृष्ठाला रंग नाही असे घनाकृती ठोकळे. आता एक किती मजली इमारत आहे पहा बरं 1 2 3 4 5 6. हा वरचा मजला पूर्ण कट करा, हा खालचा मजला पूर्ण कट करा. हे फक्त 4 मजल्यामध्ये असणार आहेत. आणि मग इथं किती आहेत 16 16 दुनी 32 16 त्रिक 48 16 चोक 64. एकाही पृष्ठाला रंग नाही असे घनाकृती ठोकळे किती असणार आहेत 64 असणार आहेत. ओके. आता तुमच्या समोर हा जो घनाकृती ठोकळा आहे हा थोडासा वेगळा आहे. आपण सुरुवातीला पाहताना काय पाहिलं होतं पहा फक्त 3x3x3 4x4x4 5x5x5 आणि 6x6x6. हा जो आहे पुढचा आहे तो 3x4x5. या ठिकाणी पाहिलं 1 2 3. या बाजूने पाहिलं तुम्ही तर 1 2 3 4 आणि या बाजूने 1 2 3 4 5 आहेत. ओके. आता याच्यामध्ये असणारे एकूण ठोकळे चला काढा बरं किती असणार आहे 4 पंचे 20 20 त्रिक 60. फक्त त्यांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे. पुढे 3 पृष्ठे रंगीत 2 पृष्ठे रंगीत 1 पृष्ठ रंगीत आणि एकही रंगीत नाही. ओके.
आता 3 पृष्ठ रंगीत असणारे आपलं उत्तर फिक्स आहे. किती येणार आहे ते? 8. 1 2 3 4 5 6 7 आणि पलीकडचा 8. आता 2 पृष्ठ रंगीत असणार आहे ते तुम्हाला शोधायचे आहेत. आता मागच्या सारखं हे माहिती मांडल्याशिवाय तुम्हाला सोडता येणार नाही. पहा इथं इथल्या भागात 1 2 3 4 5 6 7 8. इथं वरती किती झाले? 8 झालेले आहेत. आता इथं मधल्या भागामध्ये पहा बरं. 1 2 3 4 5 6 आणि पलीकडे 2 8. वरती 8 झाले आणि खाली पण 8 झाले. ओके. आता इथं पाहूया आपण. या बाजूला किती आहेत? 1 2 3. इकडे 3 म्हटल्यानंतर पलीकडे सुद्धा किती असणार आहेत? 3. 3 आणि 3 6. हा 7 आणि पलीकडचा 1 8. म्हणजे याचं उत्तर किती आलं आपलं? 24. ओके. आता फक्त एकच पृष्ठ रंगीत आहेत. शोधा बरं. वरच्या भागामध्ये किती आहे असे? एकच पृष्ठ रंगीत आहे असे. 1 2 3. आता त्याच्या वरच्या भागात जर 3 असतील तर खाली सुद्धा किती असणार आहेत? 3च असणार आहेत. हे 3 आणि 3 किती झाले? 6. ओके. हे 2 पृष्ठ काउंट झाले का? आता इकडचे घेऊ आपण. हा 1 आणि हा 2. हे 2 पलीकडे किती असणार आहे? 2 2 2 किती झाले? 4. आता इकडच्या पृष्ठाचे काउंट करा बरं. 1 2 3 4 5 6. इकडचे 6 आणि तिकडचे 6. 6 6 किती झाले? 12. आणि टोटल काउंट किती झाला पहा बरं आता. किती आहेत? 22. आता एकाही पृष्ठाला रंग नाही अशी घनाकृती ठोकळे किती? आता या बाजूला तुम्ही जर बारकाईनं पाहिलं, इथं किती आहे बरं? 1 2 3 4 5 6. ही इमारत जर तुम्ही अशी केली तर किती असणार आहेत पहा बरं त्याच्यामध्ये. वरचा आणि खालचा मजला जर कट केला तर या मधल्या भागामध्ये तुम्हाला किती सापडणार आहेत? फक्त 1 2 3 4 5 आणि 6 सापडणार आहेत. ओके. या ठिकाणी अशा प्रकारे हे प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. आपण बरेचसे घनाकृती ठोकळे पाहिलेले आहेत. अगोदर आपण उलगडले काही घनाकृती ठोकळे पाहिले. त्यानंतर बंदिस्त घनाकृती ठोकळा पाहिला. त्यानंतर पुढचा आपण प्रश्न पाहिला 3x3x3चा, 4x4x4चा आणि 5x5चा. ओके. अशा प्रकारचं या आता जे आपण ठोकळे पाहिले याला फक्त आपण एकच रंग दिलेला होता. अजून पुढचा जो प्रकार आहे की समोरच्या पृष्ठाला समान रंग आणि लगतच्या पृष्ठाला समान रंग, हे घटक आपण पुढच्या एखाद्या तासिकेला पाहूयात. आता आपण या ठिकाणी थांबणार आहोत. हा झालेला जो घटक आहे तुम्ही एकदा दोनदा पुन्हा एकदा पहा, म्हणजे तुम्हाला त्या प्रश्न त्याच्यावरचे व्यवस्थित सोडवता येतील. ओके. ठीक आहे. थांबूया आपण या ठिकाणी. थँक्यू.